Hello students, welcome to this video. In this video for 9th standard Science and Technology part first. The chapter number 1 Laws of Motion जे गतीचे नियम. So today we are going to learn about Newton's laws of motion. आज आपण न्यूटनच्या गतिविषयक नियमांचा अभ्यास करणार. In Newton's laws of motion, we are discuss about the Newton's first law of. So let's start the Newton's first law of motion. म्हणजे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. So students, a static object does not move without the application of a force. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, स्थिर अवस्थेत असलेली वस्तू बल लावल्याशिवाय हलत नाही. बघा, कुठलीही वस्तू जर स्थिर अवस्थेत असेल, तिला ज्या वेळेस आपण बल लावतो त्याच वेळेस ती हलते किंवा तिला बल लावल्याशिवाय ती हलत नाही. We realize that objects have some inertia. म्हणजेच काय? इनर्शिया म्हणजे जडत्व. म्हणजे वस्तूमध्ये जडत्व असते. Inertia is related to the mass of the object. Mass of the object म्हणजे वस्तूचे वस्तुमान. जडत्व हे वस्तूच्या वस्तुमानाशी निगडीत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला 2 आयर्न बॉल सारखे दिसत आहेत. आता एक त्याच्यामधला त्याचं जे मास आहे म्हणजे त्याचं वस्तुमान जे आहे ते तो मोठ्या आकाराचा दिसतोय आणि एक छोट्या आकाराचा दिसतोय. मग साहजिकच मोठ्या आकाराचा जो बॉल आहे त्याचं मास आपल्याला जास्त वाटणार आहे आणि जो छोट्या आकाराचा दिसतोय त्याचं मास आपल्याला कमी आकाराचं वाटणार. सो इनर्शिया इज रिलेटेड टू द मास ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे जडत्व जे आहे ते वस्तूच्या वस्तुमानाशी निगडीत आहे. Newton's first law of motion describes this property and is therefore also called the law of inertia. Law of inertia म्हणजे जडत्वाचा नियम. बघा विद्यार्थी मित्रांनो, न्यूटनच्या पहिल्या गतिविषयक नियमामध्ये पदार्थाच्या याच गुणधर्माचे वर्णन केले आहे. म्हणजे इनर्शिया इज रिलेटेड टू द मास ऑफ द ऑब्जेक्ट हा जो गुणधर्म आहे. मग ह्या गुणधर्माचा वर्णन न्यूटनच्या पहिल्या गतिविषयक नियमात केलेले आहे. म्हणूनच त्याला जडत्वाचा नियम असं सुद्धा म्हटलं जातं. So in this law of inertia there are 3 types. So inertia having the 3 types. First is inertia of rest, second is inertia of motion and third is inertia of direction. आता हे 3 कोणत्या पद्धतीने डिस्क्राइब केले जातात याचे एक उदाहरण बघू आपण. समजा तुम्ही बसमध्ये बसलेले आहात. So this position is rest. म्हणजे तुमची पोझिशन आणि बसची पोझिशन ही कशी असणार आहे? रेस्ट. म्हणजे तुम्ही विराम अवस्थेत आहे. बस पण विराम अवस्थेत आहे. दॅट इज द जेव्हा बस चालू होईल त्यावेळेस तुम्ही कोणत्या बाजूने झुकले जाल? तर मागच्या साईडला तुम्ही झुकले जाल. दॅट इज म्हणजे तुम्ही आणि बस ही विराम अवस्थेत असते आणि अचानक चालू झाल्यानंतर आपण कुठे झुकलो जातो? मागे झुकलो जातो. दॅट इज द इनर्शिया ऑफ रेस्ट. देन इनर्शिया ऑफ मोशन. आता बघा, जेव्हा बस गतिमान असते आपण पण त्याच्यासोबत गतिमान असतो. म्हणजे जेव्हा बस चालत असते म्हणजे ती गतिमान असते. मग आपणही बस सोबत गतिमान असतो. पण समजा अचानक मध्ये काहीतरी अडथळा आला किंवा
स्पीड ब्रेकर आला, तर बस अचानक समजा बसने स्पीड ब्रेकर लावला तर आपण कुठे होतो? पुढे झुकल्या जातो. म्हणजेच आपण पण गतिमान असतो आणि बस पण गतिमान असते, पण अचानक अडथळा आल्यामुळे आपण पुढे झुकलं गेल्यामुळे दॅट इज द इनर्शिया ऑफ मोशन. अँड थर्ड इज इनर्शिया ऑफ डिरेक्शन. बघा समजा बसने लेफ्ट साईडला टर्न घेतला तर आपण लेफ्ट साईडला झुकले जातो आणि बसने समजा राईट साईडला टर्न घेतला तर आपण राईट साईडने झुकल्या जातो. दॅट इज द inertia of direction. That is the three types of inertia. That is rest, motion and direction. Then discuss about the balanced and unbalanced force. आता बॅलन्स अँड अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय? तर बॅलन्स्ड म्हणजे संतुलित आणि अनबॅलन्स्ड म्हणजे असंतुलित फोर्स म्हणजे बल. संतुलित आणि असंतुलित बल. मग आता व्हॉट इज मीन बाय द बॅलन्स्ड फोर्स? मग आता प्रथम आपण बघू बॅलन्स फोर्स म्हणजे संतुलित बल म्हणजे काय. सो दिस बॅलन्स फोर्स, all forces acting on an object are equal. म्हणजे वस्तूवर लावलेले बल हे समान असते, त्याला बॅलन्स्ड फोर्स असं म्हटलं जातं. म्हणजे वस्तूवर जर लावलेले बल हे जर समान असेल, कुठल्याही वस्तूवर जर लावलेलं बल हे समान असते तर त्या बलाला काय म्हटलं जातं? संतुलित बल. All forces acting on an object are equal, then it is called as the balanced force. And in this balanced force there is no motion. म्हणजे जेव्हा बॅलन्स फोर्स वस्तूवर असतो त्यावेळेस तिथे गती, वस्तू जी आहे ती गतिमान होत नाही. There is no motion. याचा आपण एक एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल टग ऑफ वॉर. टग ऑफ वॉर म्हणजे काय? तर रस्सी खेच हा खेळ जो आहे हा तुम्ही खेळलेला आहात. बघा याचं चित्र बघा. तर टग ऑफ वॉर मध्ये बघा दोन्ही बाजूला 2 पर्सन दिसत आहेत. 4 पर्सन एकूण, एका बाजूला 2 आणि एका बाजूला 2. दॅट इज द इक्वल फोर्स आहे. म्हणजे इकडे पण 2 आणि इकडे पण 2. सो द फोर्स आर इक्वल. म्हणजे त्यांचं जे बल आहे ते कसं आहे? इक्वल आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज द बॅलन्स फोर्स. म्हणजे दोन्ही बाजूनी दोघांनी खेचलं तरी इथे काही मोशन होईल का? नुसतं ओढल्या जाईल पण आपल्याला रिझल्ट काहीच मिळणार नाही. म्हणजे हा फोर्स काय झाला? इक्वल झाला. अँड दिस इक्वल फोर्स इज कॉल्ड ॲज द बॅलन्स्ड फोर्स. देन व्हॉट इज मीन बाय द unbalanced force? One or more forces acting on an object are stronger than others. बघा, जर वस्तूवर एका बाजूने बल लावले तर त्या बलाला असंतुलित बल असं म्हटलं जातं. There is a motion. म्हणजे आता एका बाजूने बल लावलं म्हणजे ती वस्तू काय होईल? त्या वस्तूला गती प्राप्त होईल. म्हणून there is a motion and it is a net force. आता नेट फोर्स म्हणजे काय हे आपण उदाहरणाद्वारे बघू. नेट फोर्स म्हणजे परिणामी बल. हे आपण एक्झाम्पलद्वारे बघू. सो व्हॉट इज द अनबॅलन्स्ड फोर्स? बघा इथे पिक्चर मध्ये एका बाजूला 3 पर्सन आहे आणि दुसऱ्या बाजूला 4 पर्सन आहे. मग आता इथे इक्वल फोर्स होईल का? नाही. तर एका बाजूला 4 पर्सन आहे आणि एका बाजूला 3 पर्सन आहे. त्याच्यामुळे यांच्यामधला जो फोर्स आहे तो इक्वल नाहीये. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? इट इज कॉल्ड ॲज द अनबॅलन्स्ड फोर्स. मग आता नेट फोर्स म्हणजे काय? बघा आता समजा जिकडे 4 पर्सन आहे तिकडे समजा फॉर एक्झाम्पल सपोज समजा तिथे 10 न्यूटन एवढं बल त्यांनी लावलेलं आहे आणि इकडे जे 3 पर्सन आहे तिकडे समजा 2 न्यूटन एवढंच बल आहे. मग आता नेट फोर्स जर आपल्याला मिळवायचा असेल, काढायचा असेल तर मग कसा काढणार? तर इकडे 10 न्यूटन आहे, इकडे
2 न्यूटन एवढं बल आहे, तर मग 10 minus 2 that is 8 न्यूटन. So this 8 न्यूटन force is called as the net force, म्हणजे परिणामी बल असं त्याला म्हटलं जातं. So students, how to explain the Newton's first law of motion? An object continues to remain at the rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. बघा, हा न्यूटन्स लॉ इथं आपल्याला एक्सप्लेन केलेला आहे. I repeat it. An object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. बघा, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल, एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स आलेला आहे. एक्सटर्नल म्हणजे बाह्य, अनबॅलन्स्ड म्हणजे असंतुलित, म्हणजे बाह्य असंतुलित बल. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. कंटिन्यू आलेला आहे बघा शब्द. कंटिन्यू म्हणजे सातत्य. म्हणजे अनबॅलन्स फोर्स जर कार्यरत नसेल एखाद्या वस्तूवरती, अनबॅलन्स फोर्सच नाही लावला, तर ती वस्तू जर विरामावस्थेत असेल तर ती विरामावस्थेतच राहील, आणि जर ती एका सरळ रेषेत गतिमान असेल तर ती गतिमानच राहील. दॅट इज द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आता रिमेन ॲट रेस्ट याचा अर्थ काय होतो? समजा उदाहरण सांगते तुम्हाला एखादं. समजा पुस्तक आहे, पुस्तक आपण टेबलावर ठेवलेलं आहे, ते रेस्ट मध्ये म्हणजे ते विराम अवस्थेत आहे, म्हणजे ते आराम करते. पण जर तुम्ही त्याला जर उचललं तर त्याला मोशन प्राप्त होईल. म्हणजे तुम्ही त्याला काय लावला? अनबॅलन्स्ड फोर्स लावला. म्हणजे ते उचललं म्हणजे त्याच्यात काहीतरी मोशन झाली. पण त्याला जर उचललंच नाही तर त्याची अवस्था काय असणार आहे? रेस्टच असणार आहे, म्हणजे तो विराम अवस्थेतच राहणार आहे. आणि समजा एखादा फुटबॉल आहे, त्याला तुम्ही जर किक मारली तर तो सरळ रेषेतच जात राहील. समजा मध्ये कुठलाही अडथळा आला नाही, समजा नेट असेल, जाळी असेल, ती आली नाही, किंवा कुठलाही अनबॅलन्स फोर्स त्याच्यावर ऍक्ट नसेल, तो तसंच सरळ एक समान गतीमध्ये जात राहील. दिस इज द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. स्टुडंट सी, ऑब्जेक्ट्स विथ अ ग्रेटर मास हॅव मोर इनर्शिया. म्हणजे ज्या ऑब्जेक्टचं जर मास ग्रेटर असेल तर त्या वस्तूचा इनर्शिया पण कसा असणार आहे? मोर असणार आहे. It takes more force to change their motion. म्हणजे त्याला जर गतिमान करायचं असेल तर मग त्याला कसा फोर्स लागणार आहे? जास्त फोर्स लागणार आहे. See in pictures, the objects having 300 kg of mass and second object having the 30 kg of mass. बघा, इथे दोन बॉल दिसत आहे तुम्हाला. एक 30 kg चा मासचा ऑब्जेक्ट आहे आणि एक 300 kg चा मासचा ऑब्जेक्ट आहे. मग ग्रेटर मास कोणता आहे? 300 kg चा, आणि लेस कोणता आहे? 30 kg चा आहे. मग जास्त गतिमान करण्यासाठी जास्त बल कोणाला लागेल? तर 300 kg च्या ऑब्जेक्टला. आणि कमी बल कोणाला लागणार आहे? लेस फोर्स कोणाला लागणार आहे? तर 30 kg च्या ऑब्जेक्टला. Newton's first law explains the phenomena of inertia, that is, the inability of an object to change its state of motion on its own. म्हणजे काय? न्यूटनच्या पहिल्या नियमाने जडत्वाचे म्हणजेच
वस्तूच्या गतिविषयक अवस्था स्वतःहून न बदलण्याचे स्पष्टीकरण दिले आहे. म्हणजे न्यूटन्स फर्स्ट लॉने काय एक्सप्लेन केलेलं आहे की कुठलीही वस्तू स्वतःच्या अवस्थेमध्ये स्वतःहून म्हणजे ती एक तर विराम अवस्थेत असेल किंवा ती मोशन मध्ये असेल तर ती स्वतःहून बदल करत नाही. त्याच्यासाठी काय लागतो? अनबॅलन्स्ड फोर्स लागतो. हे न्यूटन्स फर्स्ट लॉ मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. It also explains the unbalanced forces which cause a change in the state of an object at rest or in uniform motion. I repeat it. It also explains the unbalanced forces which cause a change in the state of an object at rest or in uniform motion. त्याचप्रमाणे वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा एक समान गतीत बदल घडवून आणणाऱ्या असंतुलित बलाचे स्पष्टीकरण सुद्धा न्यूटन्स फर्स्ट लॉ मध्ये दिलेले आहे. म्हणजे कुठलीही एखादी वस्तू जर विराम अवस्थेत असेल किंवा एक समान गतीत असेल तर त्याच्यात बदल घडवून आणणारं जे असंतुलित बल आहे, असंतुलित बल म्हणजे कोणतं? अनबॅलन्स्ड फोर्स. याचे सुद्धा स्पष्टीकरण ह्या लॉ मध्ये दिलेले आहे. दॅट इज इट ऑल्सो एक्सप्लेन द अनबॅलन्स्ड फोर्सेस which cause a change in the state of an object at rest. Unbalanced force म्हणजे असंतुलित बल. Change in the state of an object at rest म्हणजे जर वस्तू विराम अवस्थेत असेल तर तिच्या स्टेट म्हणजे तिच्या अवस्थेत काय होणार आहे? बदल होणार आहे. और इन युनिफॉर्म मोशन किंवा ती सरळ रेषेत एक समान गतीत असेल तर तिच्या पण गतीमध्ये काय होणार आहे? बदल होणार आहे. कशाने होणार आहे तो? अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे असंतुलित बलाने. याचं पण स्पष्टीकरण न्यूटन्स फर्स्ट लॉ मध्ये दिलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, न्यूटन्स फर्स्ट लॉ हा अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजण्याकरता एक छोटी ॲनिमेटेड फिल्म मी तुम्हाला दाखवणार आहे. ती बघा आणि व्यवस्थित लॉ समजून घ्या आणि ह्या सगळ्या नोट्स ज्या आहे त्या तुम्ही क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहून घ्या.